नवी मुंबई के जानपाड़ा में साई भक्त महिला फाउंडेशन और साई भक्त सेवा मंडल की ओर से महाशिवरात्रि पर भव्य महोत्सव का आयोजन किया गया, जिसमें हजारों लोग शामिल हुए। हर वर्ष की तरह इस वर्ष भी समाज सेवा ही ईश्वर सेवा है, इस बात को सच साबित करते हुए महाशिवरात्रि के दिन भक्तों में अल्प उपहार का वितरण किया गया। इस अवसर पर हजारों श्रद्धालु भगवान शिव की पूजा करने के बाद अल्प उपहार का फायदा उठाते हैं। इस आयोजन के लिए आए हुए भक्तों ने पांडुरंग आमले की तारीफ की और उनके उज्जवल भविष्य की कामना की। साई भक्त सेवा मंडळ, साई भक्त महिला फाउंडेशन दरवर्षीच फराळ वाटप करत असतात। आजचं आमचं हे 4थं वर्ष। या 4थ्या वर्षानिमित्त आमच्या सर्व साई भक्त महिला फाउंडेशन मधील बचत गटांनी, त्याचप्रमाणे आमचे सर्व साई भक्त सेवा मंडळ सदस्य यांनी फुल न फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये अन्नदान असो, रोख रक्कम असो, या स्वरूपात जी रक्कम दिली त्याच माध्यमातून आपण आज दिवसभर इथे अखंड खिचडी वाटप, त्याचप्रमाणे केळी वाटप व लाडू वाटप यांचं वाटप इथे चालू आहे। आणि या आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व सदस्यांनी, त्याचप्रमाणे सानपाड्यातील सर्व नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला। त्याचबरोबर आमच्याबरोबर आमच्या विभागातील ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवक शंकर बापू माटे यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं व आम्हाला मार्गदर्शन केले। खरोखरच आजचा हा आमचा महाशिवरात्रीचा उत्सव सानपाड्यावासींसाठी एक हिंदू धर्म जागृतीसाठी खूप मोठा उत्सव पुढे आमचा होत आहे। पुढील काळात सुद्धा आम्ही हा उत्सव अजून मोठ्या प्रकारे कसा करता येऊ याची काळजी घेऊ व आम्ही पुढील काळामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव याच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करू। हरे कृष्णा, हरे कृष्णा। आज महाशिवरात्री निमित्त सगळे सनातनी धर्म वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या शंकराच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात आणि सगळ्यांना प्रेमाने भेटतात। तर माझ्या देवाला आणि सध्याच्या गव्हर्नमेंटला विनंती आहे, आमची काशी विश्वनाथ मंदिर जे इतर धर्मीय लोकांच्या ताब्यात आहे, अयोध्येचं जसं केसचा निकाल लवकर लावला तर कोर्टाला सांगून केसचा निकाल लवकर लावून ते मंदिर आमच्या ताब्यात मिळावं याचं काम करावं। कोर्ट 2-2 वर्ष 8-8 महिने तारीख देते, तारीख पे तारीख ही काय पद्धत आहे का? लोक निकाल लावा ना, तुम्ही कशाला टाइमपास करता? तसं मोदींनी अयोध्येसाठी जे केलं तसं काशी विश्वनाथ मंदिरासाठी पण करावं। काशी विश्वनाथ मंदिर इतर लोकांच्या ताब्यात सोडून आपल्या ताब्यात घ्यावं आणि ते परत त्याचं काशी बनारस कॉरिडॉर त्यांनी जसं केलं तिथे काशीला, तसं त्याचा विकास करा मंदिराचा, जेणेकरून आम्हाला शंकराचं ओरिजिनल जे मंदिर आहे त्याचे दर्शन घडेल, पिंडाचं दर्शन घडेल। एवढंच मी गवर्नमेंटला विनंती करू इच्छितो भारतातल्या सगळ्या सनातन धर्मीय मार्फत। आप सब देखेंगे आज यहाँ पे बड़ी तालाब पे सब महिला वर्ग और पुरुष वर्ग उपस्थित है। आज शिवरात्रि है, शिवरात्रि के माध्यम से आज रिद्धि सिद्धि ट्रस्ट और साई भक्त महिला फाउंडेशन की तरफ से जो कार्यक्रम रखा गया है, उनके जो अध्यक्ष है पांडुरंग आमले जी और उनकी वाइफ है श्रद्धा आमले जी, इनकी तरफ से आप देखेंगे इनके वार्ड में हमेशा कार्यक्रम होता रहता है। जन सेवा ये ईश्वर सेवा होता है, तो वो हमेशा करते रहते हैं। मैं आज देख रही हूँ कि शिवरात्रि के उसमें आज बहुत सारे जो है भक्त आज उतरे हुए हैं। सब शिव जी का जो महिमा है उसके आज यहाँ पे देखने को मिल रहा है। और इनके लिए जो आज यहाँ पे सब महिला वर्ग यहाँ पर आए हैं, जो सेवा लोगों को प्रदान किया जा रहा है, खिचड़ी वाटप है, फल वाटप है जो किया जा रहा है। आज आप देखेंगे सुबह सवेरे से लोग उपवास करते हैं। दूसरे दिन मॉर्निंग में जब रात्र हो जाता है, मतलब रात को जागरण रहता है। ये जो कार्यक्रम हर प्रभाग में हो रहा है और उसके लिए इन्होंने जो पुढाकार लिया है सभी के लिए, उससे मैं तहे दिल से धन्यवाद करती हूँ। और उनको हमेशा मतलब पांडुरंग आमले जी तो हमेशा हर सेवा के लिए रहते ही है, उपलब्ध रहते ही है। और उनको मैं सही दिल से प्रार्थना करती हूँ, शिव जी उनके ऊपर हमेशा जो है आशीर्वाद बनाए रखे और इस वार्ड के सब जो लोग हैं, भक्त हैं, वो सबके ऊपर भी उनके आशीर्वाद बने रहे, ये मैं ईश्वर चरण प्रार्थना करती हूँ। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज शिवदर्शन जर झाला की नक्की जो हिंदू जो भक्त आहेत त्यांना त्यांचे दिवस चांगले येणार आहेत आणि त्यांच्या जीवनात आनंद हे नक्की येणार। तर आज इतकं लोक हिंदू लोक जमलेले आहेत, हिंदू लोक एकत्र यायला पाहिजे, हे पण एक मेसेज आहे। आणि मी सकाळपासून आज आनंद घेत आहे आणि इथं आमले साहेबांनी प्रसाद वाटपाचा
कार्यक्रम केला. तसंच माटे साहेबांनी हे पण त्यांचा मोठा हात होता ह्याच्यामध्ये. तर फार सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. आणि एक शिवभक्तीचं एक गीत आहे, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाचं पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानांची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविक हिंदू धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जशी पर्याय राज इथं हरगंगे महादेवमध्ये स्नान 60 कोटींनी केलं, तसं हरेक आपल्या लोकांनी एकत्र येऊन सर्व मंदिराची शोभा वाढवावी आणि दर्शन घेत राहावं. कधीतरी येऊन दर्शन कधी मिळत नसतं, भावनेत असायला पाहिजे आणि आपल्या उदरात असायला पाहिजे. अशा तऱ्हेने सर्व भक्तांनी एकत्र येऊन आपला धर्म वाढवला पाहिजे आणि आपल्या धर्माला सर्वांना एकामेकाला सांगून त्यांना दर्शनाला आणलंच पाहिजे. जर आपण एकामेकाला सांगत नसतो, शेजाऱ्याकडे आपण वैरी असतो, मग शेजाऱ्याला आपण सांगत नसतो, तो ये रे बाबा नाही येत, म्हणून आपला धर्म मागे आहे. तर त्याला संघटित करायला पाहिजे, संघटित करून आले पाहिजे. तसे आपल्या लोकांची तेवढी भावना उपाडली पाहिजे आणि ह्याच्या पुढे एकत्र याल. आणि असे आमचे आमले साहेब चांगले इथं कर्तृत्वदार आहेत आणि भाजप आमचा संघटित आमचा पक्ष होणार आहे, हिंदुत्ववादी. आणि आम्ही हिंदुत्ववादी एक 65-60 सालापासून करतो आणि एक संघटित करतो. शिवसेनेचा मी कार्यकर्ता होतो आणि त्याच्यावर मराठी माणूस आम्ही बसवलेलं आहे. जातीवर जायचं नाही असं एक म्हणायचं आहे, पण आम्हाला ते आता बोलावंच लागते आणि ते करावंच लागते. केल्याशिवाय कोणते पर्यायच नाही. म्हणून आम्हाला सर्वांना एकत्र, भाविक लोकांना एकत्र सांगणं आहे की आपल्या सर्वांनी संघटित होऊन आपला धर्म वाढवावा. तिथे सर्वांना एकत्र आणून, जसा की आमच्या एक मंदिरचा प्रश्न आहे तो आमच्या लवकर निकाली लागेल, हे मी सगळी भक्तांना प्रार्थना करतो. आणि सर्वांनी पुढाकार घ्याल आमले आणि मंदा मात्राला सांगाल की आपण ते, आज मी फोन केले बरेचसे लोकांना, पण ते लोक प्रतिसाद देत नाही. जो एक अध्यक्ष झाला की माझंच सांगतो, मग आपल्या धर्माला लोकांना घडून घेत नाही की मग तो वचन सांगित बसतो. मग ते वचन हा फोडून टाकला पाहिजे, धर्म एक राहायला पाहिजे, हे माझा त्यांना सांगणं आणि वचन आहे की कुठलाही आपल्या भाविक, आम्ही हिंदूच आहोत तर हिंदूचाच मंदिर झाला पाहिजे आणि सर्वांनी त्यांना सहभाग आहे. अध्यक्ष म्हणून मोठेपणा कोणी करू नये आणि माझीच मी बनवला म्हणजे मोठा म्हणून चालणार नाही, म्हणून सर्वांना घेऊन चाला, ही माझी तुमची अपेक्षा आहे. सर्वांना मी आज शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आणि हेच येते शंकराचा दर्शन ह्याच टायमाला घडते, मध्ये येतात अनेक, पण हा मोठा शंकराचा उत्सव आहे. आणि कशी ती उत्पन्न पिंडी झालेली आहे आणि शंभू म्हणून हरेक ठिकाणी नदी वाहतात, गंगा वाहते, त्याच्यामुळे सर्व त्या वरून गंगा येते आणि त्या पाणी पण दिसत नसतं. त्याच्याहून देवाने ते शंकराने सगळ्या नद्या, गंगा ह्या सगळ्या त्या वाहते केल्या आहेत. भीमाशंकरचा पण आहे, गोदावरी आहे, पंढरपूर आहे, सर्व ठिकाणी असा होत गेला. तर मला वाटतं लोकांनी आपला हिंदुत्व हा मोठा देश म्हणून मानावा आणि आपण सर्व एक होऊया असे मी सर्वांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराज. समाजसेवक आणि एक व्यक्तिमत्व म्हटलं त्यांच्या नावातच पांडुरंग आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे. त्यांच्या घरामध्येच घराघरामध्ये त्यांचे एक पांडुरंग विठ्ठल. आणि हे महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक त्यांनी हे जे वलय निर्माण केलं ह्या सानपाडा वासियांसाठी की त्यांनी खिचडी वाटप गेले कित्येक दिवस ते ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते आणि ते प्रत्यक्ष साक्षात्कार लोकांना झाला की प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक सदस्याला, प्रत्येक इथला सभासदाला कसं भरभरून खिचडी, केळी, राजगिऱ्याचे लाडू, छास
आणि पाणी वाटप कसं मिळेल, व्यवस्थित मिळतं की नाही विचारपूस करणं ही त्यांची खरं म्हणजे ही खरं त्यांच्या वडिलांची पुण्य म्हणायला लागेल की त्यांच्या जन्मी असा पुत्र जन्माला आला की तो सानपाडा वासियांची सेवा करतोय. खरंच आम्ही धन्य झालोय सानपाडा वासी की असा पुत्र त्या ह्या आपल्या भूमीला लाभलाय आणि आम्ही खरोखर त्यांचे आभारी आहोत की. आणि आपल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने तर मी त्यांना आता 1 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे आणि ह्या महाशिवरात्री निमित्त मी त्यांना अशी भरभरून त्यांना शुभेच्छा देईन की त्यांनी 100 साल जियो, हजारों साल, हमारी उम्र भी लग जाए उनको. हीच मी त्यांना शुभकामना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. First and foremost thing, I am just wishing everybody, I wish you a happy Mahashivratri day. And being a Shivratri day, to appreciate Mr. Amle, Pandurang Amle, the best person. You cannot even imagine that he was a BJP carrier. But today, being a gentleman, I can appreciate him that he's distributing such a beautiful things he is doing, such a beautiful work he is doing by distributing the khichdi, bananas and Rajgiri laddu, which is called upas for the children. All the Maharashtrians, for them it is very important day for that. The person who does not even know what it is, when they come to the temple, they come and eat, they take the thing and just walk away. And he is so caring and taking care of each and every woman, whoever comes here to the temple. That is most important thing, whether it is a younger generation or an older generation or the middle generation. But he is taking care of each and every person, including senior citizen of ladies and the gents member. And very good approach he is doing it, and people are really I really appreciate him for this, and he should continue this, and many people should bless him. Due to the God's blessings only, he is able to distribute. He is able to do it. Without that, no person can do it. And just God's grace it is. My blessings are always with him. I have never seen a man like this who takes so much care of the ladies and senior citizens and the younger generation of the people, including the children. I really thankful to him, and he has helped me for so many years. I can tell. And I know him, but I was not that close to him. But today I am very much close to him. Definitely, if he takes it, he will win it. That is my this thing, and he should win it. And people should know him, what he is. People talk many things, but they never see the good things what he is doing it. That is important. Rest all you should just throw it away. Only see the good things what this gentleman is doing it, and you should appreciate him. सर्वांना प्रथम महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज साई भक्त महिला फाउंडेशन आणि साई भक्त सेवा मंडळ यांच्या मार्फत अखंड फराळ वाटपाचं काम सकाळ 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत चालू आहे. आजच्या सानपाडा प्रभागात मागील 5 वर्षापासून आमले साहेब हे समाजसेवेचं काम अविरत करत आहेत आणि ते अखंड आहे आणि त्यात कुठेही खंड पडलेला नाही. आम्हा सगळ्या महिला भगिनींना सोबत घेऊन प्रत्येकीला तिच्या जागेवर तिचा दर्जा देऊन साहेबांनी हे समाजसेवेचं व्रत अंगीकारलंय आणि ते पुढेही असंच चालू राहावं ही आमची मनापासून त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील समाज कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.